नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित सुनीलराव गायकवाड आहे। मी आज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे आपले यूट्यूब चॅनल फ्री लर्न इंडियाची सिरीज, जिचे नाव आहे कथा महाराष्ट्राची। आजच्या आपल्या एपिसोडचे शीर्षक आहे औदुंबरवती अर्थात अमरावती जिल्हा। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। तर मित्रांनो, अमरावती हा महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील अमरावती विभागातील एक जिल्हा आहे। भौगोलिकदृष्ट्या अमरावतीच्या उत्तरेस मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा, पूर्वेस नागपूर व वर्धा हे जिल्हे, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा, तर पश्चिमेस बुलढाणा, अकोला व वाशिम हे जिल्हे आहेत। अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत। अमरावती शहरामध्ये मराठी व तिची बोलीभाषा वऱ्हाडी ही बोलली जाते। अमरावती शहरातील रहिवाशांना अमरावतीकर या नावाने संबोधले जाते। आता आपण अमरावती जिल्ह्याच्या इतिहासाकडे वळूयात। अमरावती शहराला प्राचीन काळी औदुंबरवती या नावाने ओळखले जात होते, तर प्राकृतमध्ये त्याला उमरावती या नावाने ओळखले जात होते। या शहराची स्थापना इसवी सन 1097 या साली झाली। या शहरातील अंबादेवीच्या मंदिरामुळे या शहराला अमरावती हे नाव पडले। यादव राजवटीच्या काळात या शहराला गोविंद प्रभूंनी भेट दिली असा उल्लेख मिळतो। राणोजी भोसलेने या शहराचा विकास केला। त्यानंतर हा प्रदेश निजामाच्या राजवटीखाली आला। हैदराबादच्या निजामाने इंग्रजांशी स्वसंरक्षणासाठी तैनाती फौजेचा करार केला। या करारानुसार इंग्रजांनी हैदराबादच्या निजामाला संरक्षण दिले। त्या मोबदल्यात निजामाने इंग्रजांना अमरावती हा जिल्हा देऊन टाकला। मित्रांनो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर अमरावती जिल्ह्याचा समावेश महाराष्ट्र राज्यात करण्यात आला। अमरावती हे शहर विदर्भातील लोकसंख्येने सर्वात मोठे नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे, तर राज्यातील ते 9व्या क्रमांकाचे शहर आहे आणि देशातील ते 68व्या क्रमांकाचे शहर आहे। अमरावती शहरात संत गाडगेबाबा विद्यापीठ देखील आहे। अमरावती शहराच्या मध्यभागी विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटीज हे देखील आहे। अमरावती शहरामध्ये टेरिटोरियल आर्मी परेड ग्राउंड हे प्रमुख स्टेडियम आहे। अमरावती शहरामध्ये बेलोरा येथे विमानतळ देखील आहे। तसेच अमरावती शहरात प्रशासन हे महानगरपालिकेद्वारे चालवले जाते। अमरावती शहरामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ही क्रीडा संस्था देखील आहे। या संस्थेद्वारे क्रीडा, आयुर्वेद, शिक्षण, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले जातात। अमरावती शहरामध्ये बांबू गार्डन हे देखील आहे। या गार्डनमध्ये सुमारे 11 प्रकारच्या बांबूच्या प्रजाती आढळतात। अमरावती शहरामध्ये एकविरा व अंबादेवीची मंदिरे ही प्रसिद्ध कलाकुसर असलेली मंदिरे देखील आहेत। येथील अंबादेवीच्या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की श्रीकृष्णाने जेव्हा रुक्मिणीच्या विवाहापूर्वी जेव्हा तिचे हरण केले, त्यावेळी श्रीकृष्ण रुक्मिणीचे माहेर असलेले कौंडिन्यपूर येथून या मंदिरात एका बोगद्याद्वारे आला। तो बोगदा देखील येथे आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात चिखलदरा नावाचे थंड हवेचे ठिकाण आहे। हे जिल्ह्यातील एकमेव तसेच विदर्भातील देखील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे। या चिखलदऱ्याच्या ठिकाणी किचकदरा नावाचे एक प्रसिद्ध दरीची जागा आहे। या जागेबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की महाभारतात भीमाने येथे किचकाला ठार केले व येथील दरीत लोटून दिले। याच परिसरात असलेल्या भीमकुंड परिसरात भीमाने किचकाच्या रक्ताने माखलेले हात धुतले। या ठिकाणी शक्कल तलाव देखील आहे। या शक्कल तलावाद्वारे परिसरात पाणी पुरवठा केला जातो। या ठिकाणी सनसेट पॉईंट, पंचबोल पॉईंट असे अनेक व्ह्यूज पॉईंट प्रसिद्ध आहेत। अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प देखील प्रसिद्ध आहे। मेळघाट हा आदिवासी बहुल प्रदेश आहे। तसेच हा प्रदेश कुपोषणाने ग्रस्त देखील आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल राष्ट्रीय उद्यानाचा समावेश होतो। मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांमध्ये वाघ, बिबट्या, लांडगा, तरस, अस्वल, लंगूर, वानर, नीलगाय, सांबर, भुकणारे हरिण यांचा समावेश होतो। मित्रांनो, अमरावती जिल्हा तसेच बैतूल जिल्ह्याच्या सीमेवर मुक्तागिरी नावाचे प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे। येथे एकूण 52 मंदिरे आहेत। या मंदिराबाबत असे सांगितले जाते की जो व्यक्ती या स्थानाला भेट देईल, याचे दर्शन घेईल, त्याला नक्कीच निर्वाण प्राप्त होईल। अमरावती जिल्ह्यातील गाविलगड पर्वतरांगेत गाविलगड नावाचा बलाढ्य डोंगरी किल्ला आहे। याची निर्मिती अहमदशाह प्रथम याने केली। दुसरे मराठा इंग्रज युद्धाच्या वेळी
हा किल्ल्यावर या किल्ल्याला जनरल आर्थर वेलेस्ली याने वेढा घातला व हा किल्ला जिंकला. अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडिण्यपूर नावाचे प्राचीन ऐतिहासिक गाव आहे. हे गाव प्राचीन काळी विदर्भाची राजधानी होते. मित्रांनो, हे गाव रुक्मिणी देवीचे माहेरगाव म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तसेच हे गाव नळ दमयंती यांच्या प्रेमकथेतील दमयंतीचे माहेरघर देखील आहे. मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा नावाचे सर्वात मोठे धरण आहे. हे धरणाद्वारे सिंचन व पाणी पुरवठा केला जातो. हे धरण अर्थफिल व गुरुत्व या प्रकाराचे धरण आहे. या धरणातील जलसाठ्याला नल दमयंती जलसागर असे देखील म्हणतात. मित्रांनो, अमरावती शहरात दोनदा मराठी साहित्य संमेलन देखील भरवले गेले आहे. अमरावती शहरातील इतर मंदिरांमध्ये बाळकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर व सिद्धेश्वर मंदिरांचा समावेश होतो. तसेच हैदराबादच्या निजामाने या ठिकाणी उस्मानिया मस्जिद नावाची सुंदर नक्षीकाम असलेली मस्जिद देखील बनवलेली आहे. तर मित्रांनो, असा हा अमरावती जिल्हा अंबादेवीचे नक्षीकाम असलेले मंदिर, तसेच प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मुक्तागिरी, प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले कौंडिण्यपूर व मेळघाट असा व्याघ्र प्रकल्प याने समृद्ध आहे. तर मला नक्कीच आशा आहे की तुम्ही अशा या समृद्ध अमरावती जिल्ह्याला नक्कीच भेट द्याल तर आणि पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटाल. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फ्रीलर्न इंडिया. धन्यवाद.